Okay. Hello students, welcome to my channel. My name is Pooja. So today we are going to discuss about practice set 1.4 from first lesson algebra. Okay. आता हे जे दिलेलं इक्वेशन आहे हे 1/x च्या फॉर्म मध्ये आहे. आपलं इक्वेशन कसं असतं? x plus y ax plus by plus c equals to 0. हा x आणि y वर असतो आणि इथे x आणि y खाली आहे. मग सॉल्व कसं करणार आहे आपण? इथे हा x वर घ्यायला लागेल आणि आपल्याला सॉल्व करता येईल. स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही म्हटलं जमणारच नाहीये. मग काय करणार बघा, असं जर काही वेगळं दिसलं, इक्वेशनच्या बाहेर जाऊन, रूलच्या बाहेर जाऊन दिसलं, त्याला काहीतरी व्हॅल्यू कन्सिडर करायची. लेट 1/x बी एम काही घेऊ शकता तुम्ही आणि 1/y बी एन. therefore we get, आपल्याला नवीन इक्वेशन काय भेटणार मग? 2m minus 3n is equals to 15. okay, equation number 1. and 8m plus 5n equals to 77, equation number 2. कळालं? आता हे जे फॉर्म आहे हे तुमच्या ओळखीचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही इथे क्रॅमर्स रूल अप्लाय करा, इलिमिनेशन करा, सबस्टिट्यूशन करा किंवा ग्राफिकल करा, काही करून तुम्हाला इथे एक एम आणि एनच्या व्हॅल्यू काढायच्या. आलेली व्हॅल्यू एक्स सोबत कम्पेअर करायची, त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि मग एक्स आणि वायचं सोल्युशन द्यायचं. समजलंय? क्वेश्चन मध्ये एम आणि एन विचारलंय का? क्वेश्चन मध्ये एक्स आणि वाय विचारलंय. समजलं? मग कोणतं सोपं पडेल आपल्याला? सबस्टिट्यूशन, एलिमिनेशन करू. ओके, एलिमिनेशन नाही करू. एलिमिनेशन करण्यासाठी वन कोएफिशिएंट ऑफ एनी वन व्हेरिएबल मस्ट बी सेम. ठीक आहे. इथे मी 8 ला 2 नाही करू शकणार आहे, करू शकते पण ते अवघड असणार आहे. 2 ला मी 8 करते म्हणजे मल्टिप्लाय बाय 4 करते. इक्वेशन नंबर 1 multiply by 4, then we get what we get? 4 2s are 8, 4 3s are 12, 15 4s are 60. Sorry, 4 2s are 8. Equation number 3. Now same sign means subtraction. Subtract equation number 3 from 2. काय थर्ड इक्वेशन? 8m आधी सेकंड लिहून घेते. 77 minus 8m 12n equals to 60. जेव्हा पूर्ण इक्वेशनला हा साइन लागतो मायनसचा, तेव्हा मल्टिप्लाय होतात अख्खे टर्म्स. सो प्लसचा मायनस, मायनसचा प्लस. ठीक आहे. सो इट्स मायनस प्लस गेट कॅन्सल. इट्स +5 + 12 + 17n. हाऊ मच? इट्स 17. सो n is equals to what? 1. Clear? Any doubt? Now we are able to finding value of n. Put n is equals to 1 in equation 1. It's 2m minus 3n is equals to 15. So इथे बघा, 2m minus 3 into 1 equals to 15. 2m minus 3 is equals to 15 and 2m is equals to 3 तिकडे गेले प्लस झाले, प्लस 15 and plus 3 plus 18. So m is equals to 9. Got it? Now x is equals to m is equals to 1/x. It means that your x is equals to 1/m. Therefore,
x is equals to 1 by 9 and n is equals to 1 by y. Therefore, your y is equals to 1 by n. Therefore, y is equals to 1 upon 1 means your 1. Clear? Any doubt? Okay. ओके स्टुडंट्स, राहिलेले तिन्ही एक्झाम्पल्स मी इथे लिहिलेत. याच्यामध्ये मी तुम्हाला इक्वेशन फॉर्म करून देते. नंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या मेथडने एक्स आणि वायच्या व्हॅल्यू, एम आणि एनच्या व्हॅल्यूज काढा आणि नंतर एक्स आणि वायला कम्पेअर करा. ओके, सो सपोज दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. नाउ लेट 1 upon x plus y is equals to m. bm, not equals to m. bm and 1 upon x minus y be n. म्हणून काय इक्वेशन भेटणार आहे तुमचं? Therefore, इक्वेशन 1 and 2 become काय होणार? 10m plus 2n equals to 4. Equation number 3. And 15m minus 5m equals to minus 2. Equation 4. समजलं? सोपं आहे. तुम्हाला ज्या मेथडनी सॉल्व करायचं त्या मेथडनी तुम्ही करा. नेक्स्ट इथे पण तेच. लेट दिस इज इक्वेशन 1 and this is equation 2. Let 1 by x minus 2 equals to your m and 1 upon y plus 3 be n. Therefore, equation 1 and 2 become 27m plus 30. पहिले चेक करायचं, कन्फर्म करायचं हे सेम आहेत का. सगळ्यात महत्वाचं, नसतं सॉल्व करत झालं असंच. 31n is equals to 85. Equation number 3. And 31n plus 27n equals to 89. Equation number 4. आता इथे कोणतं फॉर्म आलाय माहिती आहे आपला? 1.1 मध्ये आपण सॉल्व केलं होतं. One time subtraction, one time addition, then you will get new equation. From these new equations you have to solve and then you will get value of m and n. And now compare, finally you have to compare this m and n with your x and y. ह्याच्यातून पण इक्वेशन्स भेटणार. ठीक आहे, चालेल. हा, नंतर लास्ट your equation number 2, equation number 1 and 2. Okay, let 1 upon 3x plus y हे सेम आहे ना, फक्त एवढ्यालाच कन्सिडर करायचं, हा 2 घ्यायचा नाही. ओके, मी एक काम करू का, ह्याच्यामध्ये 1/2 कॉमन काढते. ठीक आहे, 1 upon 3x plus y minus 1 upon 3x minus y is equals to minus 1/8. चालेल असं. हा 1/2 तिकडे घेऊन गेल्यावर काय होणार आहे? डिव्हिजनचा मल्टिप्लिकेशन. मग काय होणार? 1 upon 3x plus y minus 1 upon 3x minus y. It's 2 upon 8 means how much it is? 1 upon 4. चालेल असं. Now this is your equation number 3. Now let 1 upon 3x plus y be m and 1 upon 3x minus y be n. So your equation 1 and 3 become काय होणार आहे इथे? m plus n equals to 3/4. Equation number 4 and m minus n equals to minus 1/4. Equation 5. हे खूप सोपं आहे. m plus n, m minus n तुम्ही इथे ऍडिशन करून टाका. n n गेट कॅन्सल, यू विल गेट व्हॅल्यू ऑफ m and सॉल्व. खूप सोपं आहे. काही डाऊट असेल तर मला सांगा. ठीक आहे, थँक्यू.